सो पुन्हा एकदा सर्वांचं इथे हार्दिक स्वागत करतोय. प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग आणि मान्यवर याचे खूप खूप मनापासून स्वागत. इथे पाहतोय सामना रंगतो, एक बाजूला आई गावदे बरफ पाडते, एक बाजूला सागाव फायटर. या दोन संघामध्ये टफ फाईट मॅच. गोलंदाज आपण पाहतोय जितेश, तर एक बाजूला वैभव आणि प्रशांत. गोलंदाज गितेश आपण पाहतोय. एकत्रित 5 चेंडू हाताळले गेले तर शेवटच्या चेंडू इथे पहा शतलून खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज प्रशांत आपण पाहतोय. स्वतः षटकाची समाप्ती. एक षटकामागे धावसंख्या रंगली जाते. एकंदरीत 3 या आकड्यावरती 3 रन्स ऑन द बोर्ड. एक गडी बाद झाला गेला. नवीन गोलंदाज कृपेश आपल्याला पाहायला मिळतात. तसं टायमर इथे ऑन आहे. एकंदरीत 15 मिनिटं 50 सेकंद तुमच्याकडे राहिले गेले आहेत. एकंदरीत 15 मिनिटं 15 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला गेलाय. त्याच माध्यमातून आपल्याला इथे फर्स्ट इनिंग जी पूर्ण करायची आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात वैभव खंचोडे. एका फलंदाज साळगाव संघाकडनं पाहायला मिळत आहेत. त्याच्यात सध्याला प्रशांत सुद्धा तेवढीच ताकदीची फलंदाजी करतो. इथे पाहतोय या फलंदाज चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहतोय. चांगलं लक्ष चांगली कॉलिंग पाहायला मिळते वैभव यांच्या माध्यमातून. नकार दिला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. ज्याप्रमाणे गोलंदाजाला फिल्डरची साथ असणे खूप गरजेचं आहे, तीच इथे पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव आपल्या संघासाठी वाचवली जाते. रुपेश आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पहिला चेंडू चांगल्यारीत्या आदळला जातोय. चांगलं पहा आडव्या पाठीने केलाय. तुमचा पटका सक्सेसफुल केला. येस, डेफिनेटली एफर्ट लावला जातोय क्षेत्राच्या माध्यमातून, परंतु चेंडूच्या वेगाने निघून गेला जातोय. येतोय या वैभवच्या बॅट मधून चौकार. कुठे ना कुठे अशाच आक्रमकतेची गरज आहे. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये थोडं शांत बसायला गेलं होतं, परंतु कृपेश यांच्या दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय. चौकारच्या सह्याने धावसंख्या पुढे सरसरली जाते. एकत्रित 8 या आकड्यावरती 1 रन्स पुढे. पुन्हा काही कम्मांचा सफल झाले गेले. चेंडूला उडवलं जातंय मिड विकेटच्या डोक्यावर. भाऊ नावाचा ब्रँडेड स्ट्रोकर षटकार. काय आक्रमकता पाहायला मिळते. कुठे ना कुठे थोडं शांत बसले होते पहिल्या षटकामागे. धावसंख्या 6 ने धावसंख्या पुढे सरसावली जाते. एकत्रित धावसंख्या पोहोचते या 13 या आकड्यावरती 13 रन्स ऑन द बोर्ड. कुठे ना कुठे वेग वाढवला जातोय धावेंचा. जास्त कमालीची आक्रमकता पाहायला मिळते. रुपेश कुठे ना कुठे नाखुश असतील, कुठे ना कुठे कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत 3 चेंडू हाताळले गेले. पहा या 2 चेंडूवरती आक्रमकता पाहायला मिळत आहेत. वैभव आताच म्हणत होते माझा सराव नाहीये, परंतु पहा काही कमालची बॅटिंग. स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय, बीट होतोय. यस, फुटवर्क वाचलं जातंय. कमबॅक केला जातोय कृपेश यांच्या माध्यमातून. मागच्या 2 चेंडूवर षटकार आले गेले, परंतु कमालीचं कमबॅक या चेंडूवरती पाहायला मिळालं. असं फुटवर्क वाचणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजीचा भार त्यांच्या हातावरती आहे, परंतु त्याच प्रकारची गोलंदाजी करणं हे खूप महत्वाचं आहे. इथे पहा आडव्या पाठीने काही कमालीचा स्ट्रोक डीप मध्ये पाहायला मिळते. 1 बाउन्स टू बाउन्सर निघून जाते 4 धावेसाठी. कुठे जास्त वेळ शांत बसणार नाहीयेत वैभव सुद्धा. पाहायला मिळते आक्रमक पाहायला मिळते. सागाव संघाकडनं एक मोठा फलंदाज मैदानामध्ये उभा आहे. वैभव आपण पाहतोय. पहा कमालीची गोलंदाजी करतोय पर्यंत परंतु कुठे ना कुठे थोडा महागडा ठरला जातोय. या चेंडूवरती पुन्हा येतोय चौकार. एकदा कृपेश सज्ज शपथ झाले. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगलं क्षेत्रक्षण. एक धावेने स्ट्राईक केली जाते. की सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते या चेंडूवरती. होते षटकाची समाप्ती. या 2 षटकामागे धावसंख्या रंगली जाते. एकंदरीत 18 या आकड्यावरती 18 रन्स ऑन द बोर्ड. धावा एक चांगला स्कोर म्हणायला हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी थोडं रोखून ठेवलं गेले. मागचा सामना पाहायला गेला एकत्रित 59 धाव्यांचं टार्गेट इथे उभारलं गेलं होतं.
फक्त या 2 षटकांमागे एकत्रित 18 या धावेवरती आणून पोहोचवलं जातंय. वैभव एक चांगली कामगिरी करतोय. सलामीची जोडी तुटली गेली, परंतु पहा ज्याप्रमाणे हातभार सांभाळला जातो आपल्या संघासाठी चांगली मेहनत पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय नवीन गोलंदाज रुपेश पाहायला मिळतात. पहिले गितेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुरेखरित्या गोलंदाजी केली गेली होती. एकत्रित 3 धावा खर्च करून 1 विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केलं गेलं होतं. तर मागचं षटक रुपेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकत्रित 15 धावांचं असं मोठं धावसंख्या त्यांनी खर्च केला गेला. धावसंख्या दाखवकर 18 धावा. इथं पाहतोय पुढचे शेवटचे 6 चेंडू रुपेश माध्यमातून हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पजतकडे अपील करताना याच खळवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू चांगलं कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे थोडं महागडं षटक ठरलं गेलं रुपेश यांचं, पण तो रुपेश यांना डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आणले गेले. एकंदरीत 6 चेंडू त्याच्या हातामध्ये दिले जात आहेत. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. एकंदरीत 5 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू चेंज अप प्लस स्लोवर चेंडू. मागचा चेंडू भन्नाट वेग होता, परंतु या चेंडूवर स्लोवर पाहायला मिळाले. डायरेक्ट हिटची संधी पहा. थोडं कव्हर चुकलं जातंय. त्याचाच फायदा इथे उचलला जातोय. त्वरित 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. एक बाजूला वैभव, तरी बाजूला प्रशांत. एक चांगलं लक्ष कॉलिंग कॉम्बिनेशन. फिल्डिंग चांगली होती. थोडा चुकला गेला. डायरेक्ट हिट झाला असता नक्कीच धोका असता वैभव यांना. परंतु पहा चुकले गेले. एक चांगलं कव्हर सुद्धा क्षेत्राच्या मार्फत दिलं गेलं. परंतु 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावतो एकंदरीत 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा रुपेश सज्ज. फुलटॉस चेंडू वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचले जातात. एक धाव परिपूर्ण केली जाते. यस, चांगली रनिंग भेटून विकेट पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षक सुद्धा पाहतोय. धावसंख्या पुढे सरसावली झाली 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन द बोर्ड. चला यापुढे सामना असेल एक बाजूला डीसीसी दांडीपाडा तसेच एकविरा जांभळे या दोन्ही संघांनी त्वरित यायचा आहे. प्रशांत यांचा एक ताकदीचा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहायला मिळाला. काय वाला स्ट्रोक पाहतोय. त्या चेंडूवर ज्याप्रमाणे प्रहार केला गेला होता पुढे त्याला म्हटलं जातं ना तशाच प्रकारचा आला आणि एक गोड आवाज बॅटिंग मधून ऐकायला मिळाला आणि कम्मालीचा स्ट्रोक 6 धावांसाठी. चला यापुढे सामना आपल्याला पाहायला मिळणार डीसीसी दांडीपाडा विरुद्ध एकविरा जांभळे. त्याप्रमाणे जसे फर्स्ट इनिंग संपली गेली तसे त्वरित दोन्ही कप्तानांनी यायचा आणि नाणेफेकीचा कौल केला जाईल. पुन्हा समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न वैभव यांचा असेल. हा बक्षीच्या स्वरूपात फलंदाज प्रशांत बाद होतील. चला फलंदाज लवकर पाठवायचा आहे. हितेश आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज रुपेश चांगलं कमबॅक केलं गेलं होतं. मोठा फटका आला. तो एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा. कम्मालीचा प्रशांत परतला जातोय बॅक टू द. नवीन फलंदाज हितेश मैदानामध्ये दाखल झाले गेले, परंतु वैभव आपण पाहतो आक्रमक फलंदाज स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न स्ट्राईक घेण्यामध्ये सक्सेसफुल ठरले गेले. चला डीसीसी दांडीपडा तसेच एकविरा जांभळे या दोन्ही संघाचं कर्णधाराने त्वरित आपण यायचं आहे. तर पाहायला मिळतात रुपेश पण चेंडू झाला एकंदरीत 5 शेवटच्या चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती वैभव समोर आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस चेंडू पुलचा फटका खेचला जातोय. मिड विकेटच्या डोक्यावरती विंग बाउन्स सरळ चेंडू नाही घेऊन जातोय 4 धाव्यासाठी. काय कमालचा स्ट्रोक शेवटच्या चेंडूवर प्रहार केला जातोय. त्या प्रहारामध्ये सक्सेसफुल ठरला गेलाय. एकत्रित 4 धावेने खात्यात पुढे सरसावलं जाईल. धावसंख्या तो एकत्रित 31 या आकड्यावरती 31 रन्स ऑन द बोर्ड. एकंदरीत 32 धाव्यांचं टार्गेट 18 चेंडू मध्ये पाहायला मिळेल. चला टीसीसी दांडीपाडा विरुद्ध एकविरा जांभळे या दोन्ही संघाचा कप्तानाने यायचा. लगेच जांभळ्या संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला गेलाय. टीसीसी दांडीपाडा संघाचा कर्णधार या त्वरित नाणेफेकीचा कौल केला जाईल. एक छोटीशी विश्रांती ऐकत राहा पाहत राहा रुद्र आयोजित 2025 चा महासंग्राम.
चला काय करायचे आपण सुद्धा फील्ड सजवायचे आहे. चला फलंदाज त्वरित पाठवा मैदानामध्ये. एकंदरीत यापुढे सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. बीसीसी दांडपरा विरुद्ध एकविराज जांभळे. चला दोन्ही संघाचे कर्णधार जांभळे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. बीसीसी दांडीपरा संघाचा कर्णधार या नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला दोन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे पंचांचा कॉल येतोय. चला डीसीसी दांडीपाडा संघाचा कर्णधार या. सलामीची जोडी पाहायला मिळते सुधीर आणि कृपेश. एकत्रित 18 चेंडू आणि 32 धावांचं टार्गेट इथं दिलंय. चला डीसीसी दांडीपाडा संघाचा कर्णधार वैभव गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला गेलाय. एक बाजूला सुधीर तर एक बाजूला कृपेश. या दांडीपाडा संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. जांभळे संघाचा असं नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. आयोजक आपल्याला पाहायला मिळतात रुद्रावन कळाई संघाचा संपूर्ण टीम एक चांगली मॅनेजमेंट पाहतोय. ज्या प्रकारे एक स्पर्धा उतरवली गेली आन बान शान अभिमानाची स्पर्धा आपण इथे पाहतोय. उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन त्याच प्रकारे ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून उत्तम दर्जाचं लाईव्ह स्ट्रीम युट्यूब वर आपण आनंद घेतोय. तसं एकत्रित 4 दिवस आपण पाहतोय वारंवार चांगल्या दर्जाचं लाईव्ह स्ट्रीम एक क्वालिटी क्वालिटी क्रिकेट आपण याच्या माध्यमातून पाहतोय. फर्स्ट बॉल इथे पाहतोय 18 चेंडू 32 रनचं टार्गेट पाहतोय. वैभव पहिला चेंडू 3 दर्जाच्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गॅलरी झोन मध्ये ज्याप्रमाणे चेंडू आखला गेला. डीसीसी दांडीपाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय. एकत्रित यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथे पाहतोय 17 चेंडू 32 धावांचं समीकरण आडव्या बॅटने खेळला जातोय. सुधीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉस टू बॉस हितेश शाह अफलातून दर्जाचं इफट लावलं जातंय. काही कमालीचं क्षेत्ररक्षण परंतु पहा 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग भेटून तर विकेट परंतु ज्याप्रमाणे एफर्ट लावला जातोय जिद्द मेहनत चिकाटी म्हटलं नाही हे तिन्ही शब्द एकत्र आले तर नक्कीच तुम्हाला कोण थांबवू शकत नाहीये. त्याचंच प्रत्युत्तर हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळत चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी धावा वाचवल्या जात आहेत. तसं एक एक धाव महत्वाची ठरली जाते. म्हटलं जातं ना कधी कधी 6 चेंडू एक धाव निघत नाही परंतु 1 चेंडूवर 6 धावा नक्कीच निघतात. ते पाहतोय वैभव गतीमध्ये परिवर्तन बोटांची जादू एक मॅजिक फिंगर प्रदर्शन पाहायला मिळालं. चेंडू हलकासा बाहेर काढला जातोय. लेगपथचा वापर केला जातोय. त्याचा धाव चेंडू येतोय. एकंदरीत 3 चेंडू आतापर्यंत पाहतोय. धावसंख्या पाहतोय 2 या आकड्यावरती स्थगित. एकंदरीत समीकरण पाहतोय 15 चेंडू 30 धावांची गरज असेल पाहतोय. 3-3 षटकांचा सामना त्यानुसार आपण वेळ सुद्धा दिला जातोय. 15 मिनिटांचा कालावधी या 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला फर्स्ट इनिंग जी इनिंग आहे ती तुम्हाला पूर्ण करणं बंधनकारक असेल. पहा शपथ झाले मिड विकेटच्या दिशेला चेंडू टावर करते. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक फील्ड केला जातोय. चेंडूला दुसऱ्या धावाचा कॉल असेल. यस चांगली फिल्डिंग यस या खेळाडूचं कौतुक करेन. त्याप्रमाणे धावा वाचवण्याचं काम आपल्या संघासाठी करतोय. लावतोय गुड फिल्डिंग गुड क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळते. तर तू पहा 2-2 धावा इथे परिपूर्ण केला जातो. म्हटलं जातं ना सिंगल डबल हा क्रिकेटचा एक पाया म्हणून आखला जातो. जर पाया तुमचा मजबूत असेल तर नक्कीच घर सुद्धा तुमचं तेवढंच ताकदवर बनेल. धावसंख्या एकंदरीत 4 या आकड्यावरती 4 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज सुधीर आपण पाहतोय. एक बाजूला कृपेश इथे पहा फुलटॉस चेंडूला पाठवणे ताकदीने
सरळ सीमारेषा पार येतोय षटकार. सुधीर नावाचा एक ब्रँडेड स्ट्रोक, काय कमालीचा फटका. टायमिंग वापरलं जातं, फुलटॉस चेंडू मिळाला, चेंडूचा पुढे पुढे वापर केला, येतोय षटकार. टॉसचा चांगला फटका. धावसंख्या थेट पोहोचते एकत्रित 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन द बोर्ड. सुधीर म्हणतोय चांगले फटके मी सुद्धा खेचतोय, परंतु जास्त वेळ मला सुद्धा थांबू शकत नाहीये. एक बाजूला वैभव तर एक बाजूला सुधीरची लढत. पहा गावाच्या दिशेला चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते, बॉलला स्टॉप केलं जाते. रोहित धावेने केले गेले स्ट्राईक रोटेट, मागच्या चेंडूवर मोठा फटका आला गेला, परंतु एक कॅल्क्युलेशन सुधीरच्या माइंड मध्ये पाहायला मिळते. सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक आपल्याकडे रोटेट ठेवली गेले. या षटकामागे धावसंख्या रंगली जाते एकत्रित 15 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. चला फील्ड सजवा. टायमर इथे ऑन आहे. एकंदरीत 11 मिनिटं 18 सेकंद तुमच्याकडे फक्त आहेत. प्रत्येक षटकाला तुम्हाला 5-5 मिनिटं दिली गेलेत. एकत्रित 15 मिनिटांचा कालावधी. शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे आयोजन, नियोजन, टीम चांगल्या प्रकारचे नियम्स आपल्याला पाहायला मिळतात. तर संपूर्ण टीम प्रशांत पहा. विक्रांत पंचांची कामगिरी निभावताना एक उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन या रुद्र रिलान कळा टीमच्या मार्फत पाहायला मिळते. पहिला चेंडू पंचांचा हात वरती केला जाईल, दंडित केलं जाईल गोलंदाजाला. आपण पाहतोय प्रशांत एक दिशाहीन चेंडू पहिल्या चेंडूवर एक बोनसच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. आई गावदेवी बरफपाडा या संघाला पण ज्याप्रमाणे सुधीर यांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी खेळतोय. ते पहा चेंडू सरळ निघून जातोय. एसटीच्या हातामध्ये पंचांचा निर्णय येतोय. निर्धाव चेंडू घोषित केला जातोय. वाईट प्रकारचा मारा एक ब्रह्मास्त्र, क्रिकेट जगतातील ब्रह्मास्त्र वापरला जातोय. चेंडू पाहतो एक चांगला चेंडू, मागचा चेंडू दिशाहीन पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवर नियंत्रण ठेवलं जाते. तुमच्याकडे गती आहे, तर त्या गतीवर नियंत्रण ठेवणं हे तुमच्या हातामध्ये आहे. पहा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पंचांचे हात वरती, पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव बोनस म्हणून ऍड केली जाईल. धावसंख्या एकने पुढे सरसरली जाईल, पोचते एकत्रित 13 या आकड्यावरती. 13 रन्स इन द बोर्ड. एकत्रित 11 चेंडू आणि 19 धावांचे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आपल्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडं मॅच फिंगरची सहाय्यता आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून पाहायला मिळते. थोडासा चेंडू आतमध्ये येतोय, सरळ निघून जातो एसटीच्या हातामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता सुधीर यांचा, परंतु असफल ठरले गेले. फुटवर्क वाचलं जाते फलंदाजाचं, गोलंदाजी सुद्धा इथे केली जाते. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. ओव्हर फुल टॉस, समोरच्या दिशेला चेंडू टॅवल करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण फीड केले जाते, परंतु एक धावा याची परिपूर्ण केली जाते. धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे सरसावली जाईल, पोचते 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा, 9 चेंडू, 18 धावेची गरज. पहा खोलवा टप्प्याचा चेंडू, काय कमालीचा चेंडू आखला जातोय. म्हटलं ना तुमच्याकडे वेग आहे, त्या वेगावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही संध्याकाळच्या सत्रात सराव करतात, त्या सरावामध्ये किती उत्तीर्ण ठरतात ना, हे आपण मॅच मध्ये आपल्याला समजलं जातं. तसं सराव करणं खूप गरजेचं आहे. सरावाने तो नक्कीच खेळ सुधारला जातो आणि त्याच प्रकारचं गुड क्वालिटी क्रिकेट इथे उभारून येते. पुन्हा एकदा फुटबॉल चेंडू, चेंडू हवेत जाते, कवच्या दिशेला झेलची संधी, झेल यस चांगला टिपला जातोय, चांगला झेल इथे परिपूर्ण केला जातोय, मोठा झटका लागला जातोय या फलंदाज रुपेश बाद झाले जात आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल मिस्टर रुपेश आपल्याला पाहायला मिळतील. रुपेश परतला जातोय बॅक टू द डगआउट. समीकरण बदललं जातंय. एकत्रित 7 चेंडू 18 धावेंची गरज. फाईट मॅच पाहायला मिळते का? एकत्रित 32 धावांचं टार्गेट इथं दिलं. 31 धावांचं टार्गेट इथे दिलं गेलं होतं.
एकंदरीत 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला टफ फाईट मॅच पाहतोय. प्रशांत पुन्हा एकदा आडव्या पाठीने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव परिपूर्ण केली जाते रुपेशच्या माध्यमातून. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, त्या वेगाने धावले गेले परंतु थोडे लांबवले जात आहेत. रुपेश परतले जातील बॅक्टर डगआउट धावचीच्या स्वरूपात. एक धाव परिपूर्ण केली जाते परंतु पहा लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं throw. आणि या थ्रो वरती फलंदाज होईल बाद. धावच्या स्वरूपात रुपेश परतला जातोय बॅक टू द डगआउट. धावसंख्येवर नजर राखली जाते. धावसंख्या पोहोचते एकंदरीत 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. 2 गडी बाद झाले गेलेत. शेवटचे 6 चेंडू धावांची गरज असलेली 17 इथे पाहतोय. फलंदाज धावे ठरेल. फलंदाज एक बाजूला आहे आई गावदेवी बरं पाडतात, एक बाजूला सागाव फायटर. या दोन संघामध्ये टफ फाईट मॅच. एकत्रित 31 धावांचं टार्गेट. 18 चेंडू मागे दिला गेला होता. समीकरण बदललं जातंय. 6 चेंडू 17 धावेची गरज. कुठला संघ सेकंड राऊंड मध्ये क्वालिफाय केला जाईल हे तर बघणं खूप गरजेचं आहे. एकत्रित शेवटचे 6 चेंडू किसन आपल्याला पाहायला मिळतील. तर एक बाजूला फलंदाज सुधीर आणि एक बाजूला आहेत सनत. अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला फील्ड सजवा. टायमर ऑन आहे. लगेच एकंदरीत 5 मिनिटं 58 सेकंद तुमच्याकडे फक्त उर्वरित राहिले गेले आहेत. शेवटचा गोलर गोलंदाज अंकित. बरोबर त्याला दिले. अंकित येतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. चला तुमचं टायमर संपत जाते. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपवणं खूप गरजेचं आहे. यस, शेवटचे 6 चेंडू 6 चेंडू आणि 17 धावेंची गरज. काय कमालीचं समीकरण. पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल काय. चौफेर मैदानाच्या प्रेक्षक इथे पाहतोय. पहिला चेंडू स्लोवर गतीचा. पंचांचे हात वरती. पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांच आला जातोय. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. धावसंख्या एक पुढे सरसावली जाईल. 16 या आकड्यावरती. 6 चेंडू 16 धावेंची गरज. एक बाजूला अंकित तर एक बाजूला सुधीर पाहायला मिळत आहेत. सुधीर आतापर्यंत चांगली खेळी करते. एकत्रित 31 धावांचा पाठलाग करतात. संघ आपण पाहतोय पुन्हा बॅक टू बॅक 2 चेंडू वाईटच्या स्वरूपात दिशाहीन चेंडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा समीकरण बदललं जातंय. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. एकत्रित 17 या आकड्यावरती पोहोचली जाते. बॅक 2 चेंडू वाईट पाहायला मिळत आहेत. तर 6 चेंडू 15 धावा पाहतोय अंकित. पुन्हा एकदा स्लो चेंडू चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू हलकासा आत निघून जातोय सर एसटीच्या हातामध्ये. धाव चेंडू होते. समीकरण बदललं जाते. 5 चेंडू 15 धावा. रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे 31 धावांचा पाठलाग करताना पाहतोय संघ बरं पाडा. तर एक बाजूला सागाव फायटर संघ इथे पाहतोय डिफेंड करायचं काम चांगल्या गतीने करेल. काय ते पहा. काय कमालीचा आवाज आला गेलाय. फटका सर्व 6 धावांसाठी लॉंगच्या धक्क्यावरून येतो षटकार. सुधीर नावाचा एक ब्रँडेड स्ट्रोक. असं म्हटलं होतं ना, रोमांचक सामना पाहायला मिळेल काय. कोणता संघ थेट सेकंड राऊंड मध्ये प्रवेश करेल. इथे पाहतोय समीकरण पुन्हा एकदा बदललं जातंय. संख्या पोहोचून जाते एकंदरीत थेट 23 या आकड्यावरती. एकंदरीत 4 चेंडू 9 धावेंची गरज. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकत्रित अंकित प्रेशर बसलं. त्याप्रमाणे पहिले 2 चेंडू वाईड आखडले जातात. तर पहा पुन्हा एकदा गुड स्वीट सुंदर आवाज आणि सुंदर टायमिंग. सरळ समोरच्या दिशेला लॉंग करून पुन्हा एकदा येतात 2 षटकार. काय कमालीचा स्ट्रोक. परफेक्ट टायमिंग पाहायला मिळते. सुधीर नावाचा ब्रँडेड स्ट्रोक प्रमाणे आतापर्यंत आपल्या संघाला संकटातून सावरण्याचं काम करतो. त्याप्रमाणे दोन्ही बाजूने तेवढाच ताकदीचा प्रयत्न लावला जातोय. हा सुधीर या प्रयत्नामध्ये सक्सेसफुल ठरला जातोय. धावसंख्या पोहोचत एकत्रित 29 या आकड्यावरती. एकत्रित 3 चेंडू आणि 3 धावेंची गरज.
सामना कुठे होता आणि सामना फिरवलाय कुठे. सुधीर नावाचा एक मोठा फलंदाज मैदानामध्ये अजून शाबूत. एक बाजूला अनिकेत आहे तर एक बाजूला सुधीर. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. अनिकेत छोटा समोरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा कॉल असेल. इथे पहा कुठला फलंदाज बाद होईल काही असं जवळचा कॉल दिला जातोय. फलंदाज क्रॉस झाला जातोय. चांगला रनिंग बुकिंग द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये. काय कमालीची रनिंग पाहायला मिळते. कॉल दिला जातोय तू ये मी पोहोचेन. त्याचं कॉल पाहायला मिळतो. तसं जर एक धावेची गरज असेल चेंडू उर्वरित दोन आणि दोन चेंडू एक धावेची गरज. काही कमालीची रनिंग भेटून तर विकेट चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. काही कमालीचा रोमांचक सामना. अफलातून दर्जाचं क्रिकेट ज्या प्रकारची खेळपट्टी आहे त्याच प्रकारचा खेळ सुद्धा अफलातून पाहायला मिळतोय. क्वालिटी क्रिकेट एक रोमांच संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन चेंडू एक धावेची गरज. सुधीर आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमक फलंदाज ते पहा केलं त्या स्टीव्ह मस्त काय कमालीचा कमबॅक आणि आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीचा रोमांचक सामना. त्याप्रमाणे पर्यंत पाहायला मिळाले. दोन मोठे फटके आले. मागच्या चेंडूवर दोन धावा परिपूर्ण केला गेला परंतु या चेंडूवर सरळ एसटी तो उद्ध्वस्त जो फलंदाज सेट होता त्याला सेट फलंदाज बाहेर पाठवलं जातंय. अजून हे एक चेंडू एक धावेची गरज. याचं टार्गेट पूर्णच आहे. चला डीसीसी दांडीपाडा संघाचा कॉल सुद्धा आपल्याला कळवायचा आहे. पाहतोय काही रोमांचक सामना. एक चेंडू एक धावेची गरज. फुल पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे सुधीर याची दर्जाची गोलंदाजी फलंदाजी करत होता तर पहा अंकित इथे एक कमालीचं कमबॅक करतोय. ज्याप्रमाणे थोडी प्रेशर आहे पण त्या प्रेशर मधून चांगली गोलंदाजीचं करण्याचं काम इथे करतोय. एक चेंडू एक धावेची गरज. आपला संघ थेट सेकंड राऊंड मध्ये प्रवेश करेल हे बघणं खूप गरजेचं आहे. सामना इथे बरोबरीत सुटलाय परंतु टार्गेट पूर्णच आहे. एक धाव ही काढावीच लागेल. एक चेंडू एक धाव. नवीन फलंदाज मैदानामध्ये शाबूत आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज नितेश आपण पाहणार आहोत. एक चेंडू एक धाव. चला फील्ड सजली गेली आहे. गोलंदाज सज्ज, प्रेक्षक सज्ज, खेळाडू सज्ज, संपूर्ण टीम सज्ज आहे. इथे पाहतोय एक चेंडू आणि एक धावेची गरज. रोमांचक सामना. एक बाजूला पाच तर एक बाजूला पहा चेंडू बीट होतोय. पंचांचं बोट वरती. काय कमालचं क्षेत्ररक्षण. एन टायमावरती मॅच होती कुठे मॅच आणली कुठे. काय कमालची खेळ पाहायला मिळते. एक बाजूला सागर फायटर होता तर एक बाजूला काही गावदेव भरतपाडा प्रमाणे गोलंदाजी केली आणि तयारी सुरेखा चांगल्या प्रकारची गोलंदाजी. शेवटच्या चेंडू बेट झाले गेले. सागा फायटर संघ आणि मौका मारला जातोय. थेट सेकंड राऊंड मध्ये प्रवेश केला जातोय. चला डीसीसी दांडीपाडा विरुद्ध एका बाजूला असलेला एकविरा जांभळे. चला दांडीपाडा संघाचा काय कॉल असेल तो प्लीज त्वरित पाठवायचा आहे. असं धन्यवाद सुनील. क्षेत्ररक्षण स्वीकारला गेला आहे. जांभळ्या संघाला चला फलंदाजीसाठी आमंत्रित केला जात आहे. टफ फाईट मॅच पाहायला मिळाली. फुल पैसा वसूल सामना पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एक बाजूला आहे आई गावदेवी परत तर एक बाजूला सागाव फायटर.